हां ओके लाईक करा. काय करा जंगला हां झोपा काय करा. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आता मी पट्टापट्ट निघत आहे वर्धेला जायसाठी, कारण वेळ झालेला आहे थोडंसं. कारण उशीर आला त्याच्यामुळे आम्हाला पण वेळ झालेला आहे. तर घरी पण सगळेजण वाट बघत आहे. लग्नाला लवकरात लवकर जायचं आहे कारण की राईट टाईम लग्न लागणार होतं असं ऐकलं होतं, पण आता लागूनच जाते, थोडाफार वेळ होऊनच जाते. झालं का? चला. तर मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेअर करून द्या, एन्जॉय करा. गरमी मस्त होऊन राहिलेली आहे कारण पाऊस नाही येत आहे त्याच्यामुळे. आज पण मस्त. आणि काल ना मी रील बघितल्या होत्या की आजचा जो दिवस आहे 21 तारखेचा तो खूप मोठा राहणार आहे, लवकर दिवस काय म्हणते त्याला डुबणार नाही आहे. तर बघू आज कसं काय वातावरण राहते, किती वाजेपर्यंत उजेड राहते म्हणून. तर चला मग मंडळी निघूया आता पटापट. तर मंडळी निघालो आम्ही आणि की जास्त ऊन होती ना, असं सांगितलं होतं की आज पाऊस पडणार, पण आमचे सूर्यदेवता जे आहे म्हणजे आमचे नाही पर्सनली सगळ्यांचे, तर ते असे तापत होते ना खूप जास्त. आल्याबरोबर नाही ते छान मेचं असं प्लांट दिसलं. मे फूल जे असते ते त्याचं माहिती नाही नाव काय, तर पण आम्ही मे फूल असं म्हणत असतो, जे मे महिन्यातच येत असते. त्यानंतर मग आम्ही पटापट आलो आणि माझी सवय असते पायावर पाणी घेणं, तर पायावर पाणी वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आमच्या समूचा इथे बघा मेकअप चालू आहे. त्यांनी ना पूर्ण पावडर असं चेहऱ्याला लावून घेतलेलं होतं, ते पण कोणचं जे मेकअपमध्ये यूज करते ना ते. चला बसा बरं तयारी पटकन. केली आणि निघालो पटकन. झाली का तयारी? कोणाची गाडी आणली तुम्ही? मी समोर बसू का? हा नाही, आईल बसू देतो, बसता नाही येणार. चला 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 मंडळी, झालं का? घ्या बरं पटापट. ए टकलू राम, घाई घाई कुठे चला? कुठे चला? लग्नाला चला का? हो का? आमचे दीर आहे संकेत दादा, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की लग्नच लागलेलं आहे आणि जेवणं पण चालू झालेली आहे म्हणून, पण त्याचं काही झालं नव्हतं. शेवटचं मंगलाष्ट आम्हाला भेटलं. काही पर्स घेतली ना तुम्ही? झालं शेवटचंच आहे का? हे संकेत दादा हसत आहे. हा संकेत दादा हसत आहे. पागल पण खोटे बोलता तुम्ही आमच्यासोबत. नाही, त्याला कामासाठीच घेतलेला आहे. बस नाही रे, चुप सर केव्हा आले तुम्ही? जेवले नाही ना? हो थांबा ना, आपण लग्न गिग्न लोक का म्हणा. तू ब्लॉग करत आहे का? ब्लॉग करत आहे तू? हा ब्लॉग हो का? ब्लॉगर आहे का तू? बाप रे बाप रे. हाय गाईस, यांना जायची घाई होती म्हणून आम्ही दोघांनी तिथं उभा राहा, तिथं उभा राहा तिथं उभा राहा ना. आई वगैरे गेल्या लग्न
म्हटलं चला ताई आपण पण जाऊया फक्त. तर फोटो वगैरे काढून घेतले. तिथं उभा राहा, आजीजवळ जा लवकर. जेवण इतकं छान होतं ना, खूप मस्त. जा, 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 लवकर जा. जेवणाचं म्हणजे खूप छान टेस्ट झालेलं होतं. जेवण वगैरे झालं आणि मग घरी आल्यानंतर तर त्यांना पण घरी बोलवलेलं होतं. ते आले त्यानंतर इकडे बघा दोघी काय गोष्टी करत होत्या तर माहिती नाही. बसलेलं होतं, बराच वेळ बसल्या त्या. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी आणि वातावरण बघा इतकं छान झालेलं होतं ना, असं वाटत होतं आज नक्कीच पाऊस येणार. आणि पाऊस आला पण बेकार वातावरण करून चालला गेला. आणि आणखी एक गोष्ट, समर्थ आमच्यासोबत आला, कारण शानू म्हणे मी इथेच थांबतो म्हणे. आणि याचं चालू होतं मी येतो देवलीला येतो, मी देवलीला येतो. मग त्याला घेतला आणि निघालो आम्ही. पण त्याचं संध्याकाळपर्यंत कुंकुम करणं चालू झालं होतं. ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर बघू शकता तुम्ही, वातावरण बघून ना मला असं वाटत होतं की घरी जावंच नाही, मस्त असं रोडनंच म्हणजे असं फिरत राहावं. आणि तिथे बघू शकता असा पाऊस पडल्यासारखं दिसत आहे ना, तर ते आम्हाला वाटत होतं तिकडे पाऊस पडत आहे, तिकडे पाऊस पडत आहे, पण ते आमच्या देवडीकडेच पाऊस पडलेला आहे. तर छान असं वातावरण मस्त आम्ही एन्जॉय करत घरी गेलो. आणि ढग इतके छान दिसत होते, बघू शकता तुम्ही, असे आउटलाईन झाल्यासारखे. एकदम असा त्यातून प्रकाश असा सूर्याचा बाहेर पडत होता. आणि घरी आल्यानंतर पण मी छान मस्त रील्स वगैरे करून घेतल्या, कारण की वातावरण खूप छान होतं त्यामुळे. आणि पूर्ण असं घरी जेव्हा गेली ना मी, तेव्हा असं सगळं असं ऑरेंज झालेलं होतं. हे बघू शकता तुम्ही. तर हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित काढण्यात नाही आला, नाहीतर इतका छान असा व्ह्यू होता तर ना. थोड्या वेळा पूर्ण. अगोदर इतकं छान असं वातावरण झालेलं होतं, खूपच छान होतं. इतकं म्हणजे असं सगळीकडे ऑरेंज होतं. आणि मगाशी जेव्हा मी येतो तेव्हाचं तो तुम्हाला दाखवलंच, पण आत्तासुद्धा खूप छान होतं. मी रील्स करायसाठी वर आली, छान हवा सुटलेली आहे म्हटलं. आणि समर्थ पण आपल्यासोबत आहे आज. तर रील्स करायची ती माहीत नाही, माझा क्लचर मी कुठे ठेवला तर दिसून नाही राहिला तो. तर छान अशा रील्स वगैरे करून घेतल्या 2-3. बाकी काही नाही. चला आता समर्थ चलते का? चलते नाही. तू का करत आहे? नाही. हे छी. चल 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 फेक दे, फेक. फेकलो. काही पण उचलते. आंबूमध्ये जातो. कुठे? आंबूमध्ये. ॲम्बू मध्ये. हो. चल. माझा क्लचर कुठे टाकला पण तू समर्थ? फेकला ना तू माझा क्लचर? हो. हो का? हो. आता शुंगाला आणते. शुभम काका आणते? हो. हो का? चल मग. तू आणते. हं? तुला दे. दुसरा आणते? हो. बरं. म्हणून फेकला का मग तू? हो. हो का? चल मग तुला ॲम्ब्युलन्स दाखवते. हा? चल ॲम्ब्युलन्स दाखवते तुला. ॲम्ब्युलन्स पाहिजे ना, ते समर्थला ॲम्ब्युलन्स कशीच चल म्हटलं. हळू तसं नाही करू. समर्थ हळू बेटाजी हळूजी. मला मदत आहे. काय मला मदत आहे. तुला या गाडीत बसायचं आहे? हो. काकाला येऊ दे ना. माझ्यापाशी चाबी नाही ना ॲम्ब्युलन्सची. चाबी नाही माझ्यापाशी. शुंगाला आणते. शुभम काका आणते चाबी. हा? पडली होती मी. पकड. माझा व्हिडिओ कर. समर्थ माझा व्हिडिओ कर ना. व्हिडिओ कर ना माझा. हे बोट काढ. हां मी दिसत आहे का? हो. आडवा घे ना, आडवा पकड ना मोबाईल. ॲम्ब्युलन्स कोणाची ॲम्ब्युलन्स आहे? शुंगाची आहे. तुझी नाही आहे. माझी नाही आहे? हाय. माझी आहे ना. मग मला दाखव ना मोबाईलमध्ये. आंबूमध्ये. आता मध्ये. मी दिसत आहे का पण? हो. तू जात आहे. दिसत आहे मी? तू काढ ना. हां. तू काढ ना. सांग काय सांगायचं आहे तुला? हा गाईस. ओके. लाईक करा. गाई करा. जंगला. हां. झोपा गाई करा. झोपा गाई. जेवण करा, झोपा गाई करा. तिकडे नाही जाऊ बेटा. शुभम काका वर्धेला गेले.
हा हा पेशंट सोडायला गेले. पेशंट सोडायला गेले. पेशंट सोडायला गेले. कुठे घेऊन काका? शुभम काका पेशंट सोडायला गेले. हो हो नाती हो वगैरे हो. नाती एवढी छान हवा आहे बाहेर, पण तरी सुद्धा गरमी होत आहे. हा ना समर्थ, गरम होत आहे ना. हो शानू तिथे राहून गेली आणि समर्थ आला आमच्यासोबत. शानू दीदी कुठे गेली बेटा? शानू दीदी कुठे गेली? हो का, सायकल चालवायला गेली? हो का. हा हो का. हो का. हो कोणी मारलं? कोणाला? कोणाला? हो का. तर असं आहे मग मंडळी. आता सध्या तर काही नाही, आता बाहेर बसू नये. जेवणाचं आता हे आल्याच्यानंतरच बघूया काय करायचं. हो का. हो का, कारण की भूक का नाही आहे तेवढ्या. पण आमच्या समूसाठी काय करू तुझ्यासाठी समर्थ? समर्थ तू काय जेवणार? समर्थ अरे माझं तर ऐक. जाऊ नाही भू भू जाऊ नाही समू भू. हो मी काय म्हणते समर्थ ऐक ना, माझं तर ऐक. ते भू येते इकडे. मी तुला एक गोष्ट विचारतो, हे सांग गाईजला सांग. तू काय जेवशील? तुला काय खायचं आहे? काय जेवते तू? खाऊ जेवते? नाही रे, काय तुला भाजीपोळी जेवायची आहे की तुला काही खायचं आहे मला सांग. काय काय सू लागली? बरं तर बघ देवा, पाऊस येऊ द्या ना तुम्ही. काही पाऊस नाही येऊ देत आहे देवा. गरमी होत आहे ना आम्हाला. तुम्ही पाऊस कधी पाडता पटापट? मला खरंच आता पावसाची खूप गरज आहे. गाडी फेकून दिली. हो का. जाऊ दे मग, आता का करते. पण तुझे केस कुठे गेले समर्थ? हा हा हो का. तुला भूर जायचं आहे? थांब ना, काकाला येऊ दे ना. हो का. काकाला तर येऊ दे. काकाला तर येऊ दे. ए रे पावसा. कुठे? तिकडे कशाला? तू पहिले पोयम म्हण. ए रे पावसा तुला देते पैसा. तुला देते पैसा. नाही, तुला देते झाड म्हणा. झाड. चल फिरायला चलते ना. पाऊस येत आहे ना, पण थोडा थोडा थेंब थेंब लागलेला आहे. चांगला येऊ द्या देवा पाऊस. चल ना तो, चल ना तो, चल. तिकडे मावशी नाही पण समर्थ. मावशी नाही आहे, विहान दादा पण नाही आहे, गावाला गेले ते. मावशी विहान दादा गावाला गेले. चल पण आपण जाऊ तिथपर्यंत फिरायला. गावाला गेला. हा कोण? कोण? छकुला? कोणाचं छकुला? कोणाचं छकुला? मावशीची आठवण आली असं. तिकडे स्नेहाताई राहत होत्या, तर हा आला की आम्ही तिकडे जात होतो, त्याला घेऊन जात होती. आणि तो पण म्हणजे असा जात होता आई बा मावशी म्हणून. पण आता मावशी आमची गेली ना गावाला, दुसऱ्या गावाला गेली ना मावशी आपली. चप्पल घाल चांगली. बसायला चलते. चल ये इथे, ये ना ते इथे.
ये मावशी नाही आहे, ये बेटा. हा कोण ये बसला. ॲम्ब्युलन्स आले. अरे हो काका आले, समर्थचे काका आले, समर्थचे काका आले. समर्थचे काका आले. ये बस इथे. हा भूर जायचं आहे तुला. कुठे हा? कुठे जायचं आहे. कटिंग केसर तर पाहिजे ना डोक्यावर कटिंग करायसाठी. हा तुला केसच तर नाही, तू कटिंग कसा करशील. हो तिथे लावते गाडी. आमच्या शेजारच्या काकू आहे ना, त्यांना सांगत होता की मी देवळीला चाललो कटिंग करायसाठी म्हणून. केस तर लागेल ना तुझ्या डोक्यावर. हा अरे अरे आला, अरे आला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. चला 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 पाऊस येत आहे. चल समर्थ पाऊस लागला. पळा 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 पळा. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. पळा वा वा, थोडंसं पावसाने समाधान दिलं. काका आल्याबरोबर पाऊस आला समोर ना. समोर चप्पल चप्पल हातात घेऊन पळत होता. हा हा सर तो ओला होती का. हो ओला मस्त हो ना. मस्त पाऊस लागलाय मंडळी बढियापैकी. हा हा बरं वाटत आहे. हो हो चल छान वाटत आहे आता. छान वाटत आहे समोर तर पाऊस येत आहे. छान वाटत आहे तुला. झालं पावसात ओला हो ना छान मस्त. सुरू झालेला आहे मंडळी आमच्याकडे पण. बरं वाटत आहे कारण की किती दिवस झाले ना, एवढे दिवस झाले पावसाची आम्ही वाट बघत आहे. एवढी गरमी होत आहे आमच्या विदर्भात. मी विदर्भात राहते तर आमच्याकडे इतकं जास्त गरम होत आहे ना. आता थोडासा पाऊस पडत आहे तर मनाला थोडंसं समाधान वाटत आहे. आज तसाही पाऊस सांगितला होता म्हणते. पडला पाऊस. पाऊस काही जास्त वेळ नव्हता, थोडाच वेळ आला पण एवढं जास्त गरम होत आहे काही बोलायचं काम नाही. आणि असा पाऊस नाही पाहिजे, मस्त असा रात्रभर पाणी पाहिजे होता जेणेकरून मस्त असं थंडगार वातावरण झालं असतं. पण तसं काहीच झालेलं नाही, त्याच्यापेक्षा बेकार वातावरण झालं. तर आम्ही ना मस्त आता समर्थला फिरवून आणते म्हटलं. मामीच्या घराकडे मला काम पण होते, यांना काम होतं तर गेलो आम्ही तिथे. मस्त खेळला तो थोडा वेळ आणि थोडा वेळ मस्त रडला पण. हो ना समर्थ. का बरं रडला तू. का बरं रडला. का बरं रडला बेटा. समजू तर असं आहे मंडळी. तो पण झोपी आला होता मग मी गेली तिथे मामींकडे. मग मामी जेवण करूनच जा. हे गेले होते बाहेर जेवण करायसाठी, मी एकटीच होती. तसं मला काही भूक नव्हती पण मामी खूप आग्रह करत होत्या म्हणून मग जेवण वगैरे केलं आणि आता आलेली आहे मी घरी. तर अशा प्रकारे आमचा काहीसा आजचा दिवस गेला मंडळी. तर आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू त्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.